सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणत्या देशात जास्त हत्यारे आहेत? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी इराण, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी पाकिस्तान। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर आहे इराण देशात जास्त हत्यारे आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, सिंहाच्या तोंडात किती दात असतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 26, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 40, ऑप्शन डी 30। याचं उत्तर आहे सिंहाच्या तोंडात 26 दात असतात, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। तर क्वेश्चन 3 आहे, भारतातील सर्वात मोठी बँक कोणती? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए राष्ट्रीय बँक, ऑप्शन बी पंजाब बँक, ऑप्शन सी बँक ऑफ इंडिया, ऑप्शन डी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। याचं उत्तर भारतातील सर्वात मोठी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, अंडी उत्पादनात भारताचे जगात कितवे स्थान आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दुसरा, ऑप्शन बी तिसरा, ऑप्शन सी पहिला, ऑप्शन डी 5वा। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर अंडी उत्पादनात भारताचे जगात दुसरे स्थान आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या राज्यात केसरची शेती केली जाते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी काश्मीर, ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश। तर याचं उत्तर काश्मीर राज्यात केसरची शेती केली जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, कोणत्या फळाला कधीच कीड लागत नाही? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए लिंबू, ऑप्शन बी केळा, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी फणस। याचं उत्तर केळा फळाला कधीच कीड लागत नाही, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, कोणत्या पक्ष्याला रात्रीचा राजा मानला जातो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हंस, ऑप्शन बी मोर, ऑप्शन सी घुबड, ऑप्शन डी कबूतर। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर घुबड पक्षाला रात्रीचा राजा मानला जातो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, ड्रोनचा आविष्कार कोणत्या देशाने केला? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया। याचं उत्तर ड्रोनचा आविष्कार ऑस्ट्रेलिया देशाने केला, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, माणसाच्या छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 12, ऑप्शन बी 50, ऑप्शन सी 30, ऑप्शन डी 24। याचं उत्तर माणसाच्या छातीच्या बरगड्यांची संख्या 24 असते, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या झाडाच्या फांदीवर नेहमी साप लटकलेले असतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चिंच, ऑप्शन बी पपई, ऑप्शन सी चंदन, ऑप्शन डी नारळ। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर आहे चंदन झाडाच्या फांदीवर नेहमी साप लटकलेले असतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, भारतातील लोक सर्वात जास्त कशाची भाजी खातात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भेंडी, ऑप्शन बी वांगी, ऑप्शन सी बटाटा, ऑप्शन डी फ्लावर। याचं उत्तर भारतातील लोक सर्वात जास्त बटाटा भाजी खातात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, भारतातील कोणत्या राज्यात गाढवाचा मेळा भरतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी राजस्थान।
तर याचं उत्तर भारतातील राजस्थान राज्यात गाढवाचा मेळा भरतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 13 आहे. ब्रिटनचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए झेंडू, ऑप्शन बी लिली, ऑप्शन सी चमेली, ऑप्शन डी गुलाब. तर याचं उत्तर ब्रिटनचे राष्ट्रीय फूल चमेली आहे. जो उत्तर येणार आहे ऑप्शन सी. तर क्वेश्चन 14 आहे. कोणत्या लोकांनी मिरचीचे देठ खाल्ल्याने त्यांचा आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मधुमेह, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी मूळव्याध. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हेच उत्तर मधुमेह लोकांनी मिरचीचे देठ खाल्ल्याने त्यांचे आजार बरे होतो. हेच उत्तर येणार आहे ऑप्शन बी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे कोकम शरीराला लावल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए ताप, ऑप्शन बी पित्त, ऑप्शन सी कॅन्सर, ऑप्शन डी मधुमेह. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.